लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये अदादी प्रकरण आणि अदादी प्रकरणामध्ये धातू आहे अस भुवी. बोला अस. ठीक आहे ना. अस धातू आहे. अस धातूचा अर्थ आहे होणे, असणे. भू धातूचा जो अर्थ आहे तोच अर्थ आहे अस धातूचा पण. सुपरिचित आहे सर्वांच्या. अस्ति, स्तः, संती या धातूचे रूप बनतात. उदात्तेत असल्याने परस्मैपदी आहे. आत्मनेपदी प्रत्यय होण्याकरिता जे निमित्त पाहिजे ते इथं नाहीत, म्हणून परस्मैपदी धातू आहे. तर चला, अस अधिक लट. वर्तमाने लट सूत्राने लट लट चलायला ल. द्वेकयोर द्विवचने वचने प्रत्यय येतो तीप, तीपचा ती. अट अस अधिक ती. तिंशित सार्वधातुकम कर्तरी शप आदि प्रवृत्तीभ्य शप. पुन्हा त्या शपचा लुक स्थिती आहे अस अधिक ती. जोडून द्या. रूप बनलं अस्ति. है की नाही? सरळ आहे. आता चला द्विवचनामध्ये जाऊया. अस अधिक तस. शप आला, त्याचा लोप केला, स्थिती आहे अस अधिक तस. चालेपर्यंत या अवस्थेमध्ये सूत्र येत आहे नवीन. सूत्र आहे श्नसोरल्लोप. विधी सूत्र आहे 6, 4, 111. श्नसोह अत लोप. श्नसोह षष्टीचं द्विवचन, अत प्रथमेचं षष्टीचं एकवचन, लोपः प्रथमेचं एकवचन. वृत्ती बघा. श्नस्य अस्तेश्चातो लोपः सार्वधातुके किंगिति. बोला श्नस्य अस्तेः च अतः लोपः सार्वधातुके किंगिति. ठीक. अर्थ आहे श्न. श्नम प्रत्यय. श्नमचा श्न घेतला म्हणजे श्नच. श्नम प्रत्यय. हा श्नम प्रत्यय आहे. अस धातू आहे. बरोबर. तर बघा, श्नस्य अस्तेः च अतः. श्नम प्रत्ययाचा आणि अस धातूचा जो अ, त्या अचा लोप होतो. सार्वधातुक कित गीत प्रत्यय पुढे असेल तर विधेय कोण आहे? लोप. स्थानी कोण आहे? अ. कुणाचा अ? श्नमचा अ किंवा अस धातूचा अ. है की नाही? आणि निमित्त काय आहे लोप होण्याकरिता? सार्वधातुक प्रत्यय पुढे पाहिजे. पण तो कसा असावा? कित किंवा गीत. ठीक. स्थिती काय आहे? अस अधिक तस. बरोबर. तस हा पित आहे का अपित आहे? अपित. त्यामुळे त्याची गीतवत भाव. सार्वधातू संज्ञा आहेच आहे, किंचित सार्वधातुकम, पण गीतवत भाव कोणत्या सूत्राने? सार्वधातुकम अपित. गीतवत भाव म्हटलं कोणतं सूत्र? सार्वधातुकम अपित. याने काय केलंय? अपित पित नाही अशा सार्वधातुक प्रत्ययांना गीतवत भाव करतं. तसला काय केलं त्याने? गीतवत भाव केला. सार्वधातुक आहेच आहे तो, तिंशित सार्वधातुकम. सार्वधातुक गीत प्रत्यय पुढे आहे तस. बरोबर. आणि धातू आहे अस, म्हणून त्या असच्या अचा लोप करून टाका. स्थिती आहे स अधिक तस. जोडून द्या. तस. अंतिम सला ऋत्व विसर्ग रूप बनेल स्तः. काय रूप बनलं? स्तः. अस्ति स्तः. झालं एवढं. चला
सूत्राचा अर्थ लिहून घ्या. सार्वधातुक कित किंवा गित प्रत्यय पुढे असेल तर, सार्वधातुक कित गित प्रत्यय पुढे असेल तर श्नम प्रत्ययाचा अ तसेच अस धातूचा अ चा लोप होतो. श्नम प्रत्ययाच्या अ चा लोप होतो, अस धातूच्या अ चा पण लोप होतो. बरोबर आहे जी? ठीक आहे ना. चला पुढे प्रथम पुरुष बहुवचनात जाऊया. लिहा अस अधिक अंती. अस अधिक अंती. तसा प्रत्यय होता झी, तिप्तस झी, परंतु झोंत सूत्राने अंत आदेश होऊन अंती झालं अस अधिक अंती. सार्वधातुकमापेत गित्वत भाव, त्यामुळे श्नसोरल्लोप सूत्राने असच्या अ चा लोप. स्थिती आहे स अधिक अंती, जोडून द्या, रूप तयार झालाय. काय? संती. काय झालं तयार? संती. जाऊया पुढे मध्यम पुरुषामध्ये. अस अधिक सिप, सिपचा सी, अस अधिक सी. अस अधिक सी. या अवस्थेमध्ये सूत्र येत आहे मागचं. काय सूत्र आहे? तासस्त्योर लोपः. तास आणि असच्या सचा लोप होतो. सकारादी प्रत्यय पुढे असेल तर असं गेलंय सूत्र. तासस्त्योर लोपः. तर याने काय होईल? अस धातू आहे की नाही, आणि पुढे सकारादी प्रत्यय आला कोणता? सिप, सिपचा सी, सी आहे की नाही. सकारादी प्रत्यय पुढे आहे आणि म्हणून अस धातूचा जो स, त्या स चा काय होईल? लोप होईल. करा मग लोप. स चा लोप केला. बरोबर. स्थिती काय राहील? अ अधिक सी, जोडून द्या, असी. ठीक आहे. द्विवचन आणि बहुवचन वरच्या सारखंच आहे. प्रथम पुरुषाच्या द्विवचन बहुवचनासारखं. म्हणजे काय रूप बनेल? स्तः. असी स्तः. स्थ आहे ना, अ लोप होतो, मग काय बनेल? स्तः स्थ. बरोबर. पुन्हा उत्तम पुरुषामध्ये अस्मी. काहीच नाही, जोडून द्यायचं फक्त. शप येतो जातो. अस्मी. स्वः स्मः. बरोबर. झाले रूप तयार. बोलूया. अस्ति स्तः सन्ति. असि स्तः स्तः. अस्मि स्वः स्मः. बरोबर. चला लिहा. नी अधिक स्यात. नी अधिक स्यात. नी हा उपसर्ग आहे. स्यात हे अस धातूचं विधिलिंगचं प्रथम पुरुषाचं एकवचन आहे. बरोबर. पण उपसर्गाच्या संदर्भात सान्निध्यात काय प्रक्रिया घडते हे सांगण्यासाठी लिहिलं नी अधिक स्यात. या अवस्थेत सूत्र येत आहे की विशेष कार्य करण्याकरिता उपसर्गाच्या संबंधाने अस धातूच्या संबंधी उपसर्ग असतील तर विशेष कार्य करण्याकरिता सूत्र येत आहे. नवीन सूत्र आहे
उपसर्ग प्रादुर्भ्याम स्थिर यच परः. बोला. उपसर्ग प्रादुर्भाव स्थिर यच परः. उपसर्ग प्रादुर्भ्याम स्थिर यच परः. ठीक आहे जी. बघा विधी सूत्र आहे 8387. उपसर्ग प्रादुर्भ्याम पंचमीचं द्विवचन अस्ति, प्रथमेचं एकवचन यच परः, प्रथमेचं एकवचन. अर्थ पहा. उपसर्गेण प्रादुसः च अस्तेः सस्य शः यकारे अचि च परे. बोला. उपसर्गेण प्रादुसः अस्ते सस्य शः यकारे अचि च परे. ठीक. अर्थ पहा. उपसर्गेण अर्थात उपसर्गस्थ इन. इन हा प्रत्यार आहे. ठीक आहे ना. इन काय जी प्रत्यार आहे. तर उपसर्गामध्ये काय आहे इन आहे की नाही. तो उपसर्गस्थ काय आहे इन. आणि त्या इनच्या पुढे किंवा प्रादुस. प्रादुस हे एक अव्यय आहे. प्रादुस काय आहे अव्यय आहे. प्रगट होणा अर्थामध्ये प्रादुस हे एक अव्यय आहे. त्याच्याही पुढे जर असते हे अस धातू आला असेल. कोण आहे अस धातू. कुणाच्या पुढे प्रादुस. प्रादुसच्या पुढे किंवा इन. पण कुठला इन उपसर्गामध्ये असणारा इन. त्याच्या पुढे किंवा प्रादुसच्या पुढे अस धातू असेल तर त्या अस धातूच्या स ला श आदेश होतो. मतलब दंत्य सकाराचा मूर्धन्य शकार होतो. पण केव्हा आणखीन यकारे अचिच परे. पुढे य पाहिजे किंवा अच पाहिजे. बरोबर. चला. तर विधेय कोण आहे श. श. स्थानी कोण आहे स. कुठला स इन किंवा हा कुठला स अस धातूचा स. कुठला स अस धातूचा स. बरोबर आहे की नाही. आणि तो अस धातूच्या स ला श होतो. त्याला पूर्वनिमित्त काय पाहिजे प्रादुसच्या पुढे पाहिजे किंवा उपसर्गस्थ इनच्या पुढे. तो इन कुठला उपसर्गामधला आहे की नाही. हे पूर्व निमित्त झालं. पर निमित्त काय पाहिजे यकाराची य पुढे पाहिजे किंवा अच पुढे पाहिजे. एवढा अर्थ कळला की नाही. तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. विधेय कोण आहे निमित्त म्हणजे स्थानिक कोण आहे. विधेय कोण आहे स्थानिक कोण आहे आणि निमित्त. त्यात कधी कधी पूर्वनिमित्त असतात कधी परनिमित्त असतात. कधी स्थानिकचे काही विशेषण असतात कधी निमित्ताचे विशेषण असतात आहे की नाही. कधी विधेय असतो त्याचे काही विशेषण असतात. लागलं की नाही. एवढ्या गोष्टी कळल्या सूत्राचा अर्थ कळतो. बरोबर आहे की नाही. तर काय अर्थ आलाय कोण उपसर्गामध्ये इन असेल किंवा प्रादुस शब्दाच्या पुढे किंवा उपसर्गस्थ इनच्या पुढे अस धातू असेल तर त्या अस धातूचा जो स त्या स च्या जागेवर आदेश होतो काय श. पण त्याच्याही पुढे य किंवा अच असला पाहिजे. बरोबर आहे जी. चला स्थिती काय आहे बोला. नी अधिक स्या. नी हा उपसर्ग आहे आणि नी मध्ये अंतिम वर्ण कोण आहे ई. ई हा इन मध्ये येतो की नाही. तर इन्नंत उपसर्ग आहे आणि त्याच्या पुढे अस धातूचं रूप आलंय काय स्यात. आणि म्हणून आणि बर स्यात मध्ये जो स आहे अस धातूचा स आहे तो त्याच्या पुढे य आहे की नाही. या सूटचा य स्यात य आहे ना. य पाहिजे किंवा अच पाहिजे. आपल्याला य मिळाला म्हणजे पूर्वनिमित्तही आहे परनिमित्तही आहे. स्थानी अस आहे अस धातू त्याचा स सापडला आणि म्हणून त्याच्या जागेवर आदेश होईल काय शकार. करून टाका. झालं रूप तयार काय निश्चात.
उदाहरण दुसरं, प्र अधिक नि अधिक संती. प्र अधिक नि अधिक संती. झालं जी. तर बघा आता प्र पण उपसर्ग आहे, नि पण उपसर्ग आहे. तर नि उपसर्ग कसा इन्नंत आहे आणि पुढे काय आलाय अस धातूचा स आहे की नाही. त्याच्यामध्ये धातू किती 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 अंशात आहे स आणि पुढे काय अंती अंती हा प्रत्यय आहे की नाही. मग अस धातूचा जो स त्याच्या पुढे कोणाला आहे अ अंतीचा अ. संती स मध्ये आहे की नाही अ आहे ना. मग तो अ काय आहे अच आहे म्हणजे अच पुढे आहे की नाही. भेटले निमित्त सारे करून टाका स ला श रूप तयार झालं. प्रणिशंती पुस्तकात दिलंय प्रणिशंती. झालं. चला अजून एक उदाहरण लिहा. प्रादुस अधिक संती. प्रादुस अधिक संती. आता हे प्रादुस हे काय आहे अव्यय आहे परंतु त्याचा उल्लेख केला आहे सूत्रामध्ये आणि म्हणून त्याच्या पुढे असला तरी चालतं. प्रादुस या अव्ययाच्या पुढे काय आहे अस धातूचा स आहे आणि त्या स च्या पुढे अ आहे आणि म्हणून त्या स च्या जागेवर आदेश होणार काय मूर्धन्य श. मग करा प्रादुस अधिक शंती. संतीचा जो स आहे ना त्याला श होणार. प्रादुस अधिक शंती. लागलं जी. काय स्थिती आहे बोला. प्रादुस अधिक तर प्रादुस हे अव्यय आहे बरोबर. अव्यय जे असतात त्यांच्या पुढे विभक्ती येते त्या विभक्तीचा लूप पण होऊन जात असतो. अव्यय प्रकरणात दिलंय सारं तरी पण त्याची पद संज्ञा आहे की नाही सुप्तिंगंत म्हणून प्रादुस हे पद आहे आणि पदाच्या शेवटी आलाय प्रादुस मध्ये स. मग पदाच्या शेवटी आला ना तो स आणि पदाच्या शेवटी जर स असेल तर काय होत असतो त्याचा रू. काय होतो अगोदर रू. सूत्र ससजुषो रू लिहा. ससजुषो रू सूत्राने प्रादुसच्या स ला रू होईल. रूचा राहतो र. प्रादुर अधिक शंती. काय स्थिती आहे प्रादुर अधिक शंती. आता शंतीचा दोष आहे तो खर मध्ये येतो. खर पुढे आहे आणि म्हणून खर वसानयोर विसर्जनीय. आता त्या रला विसर्ग होईल. विसर्ग खर वसानयोर विसर्जनीय सूत्राने रोग प्राही सिद्धी होईल. काय प्रादुः अधिक शंती जोडून द्या प्रादुष्यंती. झालं बराबर. प्रादुष्यंती. पुढं पुस्तकात बघा यच पर किम प्रश्न केलाय म्हणजे पुढे य पाहिजे किंवा अच पाहिजे असं का बरं तुम्ही म्हणता हो. म्हणजे सूत्रामध्ये असं का लिहिलं आहे य पुढे पाहिजे किंवा अच पुढे पाहिजे. त्याचं उत्तर दिलं आहे. उत्तर आहे या अभि अधिक स्तः. अभि अधिक स्तः रूप कुठला आहे अस धातू लट लकार प्रथम पुरुष द्विवचन बरोबर आहे की नाही. तर अभि हा उपसर्ग आहे इन्नंत आहे की नाही आणि म्हणून इन्नंत आहे पुढे अस धातूचा स पण आहे आणि त्याच्या पुढे मात्र य किंवा अच नाहीये. म्हणून इथं हे सूत्र कार्य करणार नाही. जर पुढे य किंवा अच असं म्हटलं नसतं तर इथं सुद्धा त्या सचा काय झाला असता श. मग कायला असं चाललं असतं ना. म्हणजे कसं काय चाललं असतं अगोदर रूप तयार झालेले आहे
नंतर व्याकरण आहे. अगोदर व्याकरण नाही आहे, अगोदर भाषा असते, नंतर व्याकरण असतं. कळलं की नाही? अगोदर काय असते जी आपण अगोदर मराठीचं व्याकरण शिकतो का मराठी बोलणं शिकतो? बोलणं आहे की नाही? लहान पोरग ऐकून 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 पूर्ण मराठी बोलतं, नंतर 10-12 वर्ष झाल्यावर शाळेत जातं आहे की नाही? आणि नंतर पुढं 5-6 वर्ग झाला त्याच्या पुढे मग त्याला हळूहळू व्याकरण सुरुवात होतं. व्याकरण नंतर आलं की नाही? तसं संस्कृतचं पण आहे की नाही? पण ती चुकीची रूढी चालू झाली काय की अगोदर व्याकरण. खरं तर अगोदर काय पाहिजे? भाषा आहे की नाही? त्यासाठी तसं वातावरण बोलचालमध्ये यायला पाहिजे तर होणार तसं आहे की नाही? चला, तर अगोदर शब्द झाले आहेत आणि मग त्यांना सिद्ध करण्याकरिता आधार आहे आपल्याला जवळ काय? व्याकरणाचा. ठीक आहे ना? म्हणून अभि अधिक स्त इथं सचा श करून जमणार नाही, अनिष्ट रूप होणार. तसं भाषेत प्रचलित नाही आहे, व्हायला नाही पाहिजे. आणि म्हणूनच सूत्रात लिहिलं आहे पुढे काय पाहिजे? य किंवा अच. आणि असं लिहिल्यामुळे अभि अधिक स्त इथं सचा श होणार. जोडून द्या, आहे तसंच अभिस्त. लागलं जी? काय झालं? अभिस्त. बरोबर. हा, अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, इथं सांगितली नाहीये पण काय की इन्नंत उपसर्ग पाहिजे आणि त्याच्या पुढे अस धातू पाहिजे ना, असं सांगितलंय. अस धातूचा स पाहिजे असं सांगितलंय. पण तो अस धातूचा स सुद्धा कसा पाहिजे? साक्षात त्या इंच्या किंवा प्रादुसच्या पुढे पाहिजे, मध्ये काही व्यवधान चालत नाही. उदाहरण लिहा, अभि अधिक असी. अभि अधिक असी. आता पहा, अभि हा उपसर्ग आहे की नाही? इन्नंत आहे, बरोबर. आणि पुढे अस धातू आला आहे, त्याच्यात स पण आहे आणि त्या सच्या पुढे कोण आहे? कुठं आहे? सच्या पुढे कोण आहे? ई. ई म्हणजे अच आहे. मग आता इथे सारे निमित्त भेटले तर या सूत्राने मग इथं सुद्धा अभि अधिक असी या स्थितीमध्ये सुद्धा स चा काय व्हायला पाहिजे? श. पण होत का बरं? अस धातू नाही पुढं आहे, पण अस धातू जरी पाहिजे असला पुढे पाहिजे पुढं, पण अस धातूचा जो स तो साक्षात इंच्या पुढे आहे का? नाही आहे, म्हणून होणार नाही. मग काय होणार? इको येण्याची अभ्यासी. बरोबर. तसं प्रादुसच्या पुढे सुद्धा साक्षात स पाहिजे, नाही तर होत नाही. उदाहरण लिहा, प्रादुस अधिक असी. प्रादुस अधिक असे. तर प्रादुस अव्यय आहे, पुढे अस आहे की नाही? असचा स आहे, त्याच्या पुढे अच आहे, सच्या पुढे, तरी पण इथं होत नाही. कारण अस जरी पुढे असला तरी मध्ये डायरेक्ट स पुढे नाहीये प्रादुसच्या, अस आहे की नाही? मध्ये व्यवधान आहे, होत नाही. मग काय होणार? प्रादुसच्या स ला ऋत्व होणार प्रादुर अधिक असी, आणि त्याचा विसर्ग होणार नाही. आता का? पुढे खर नाहीये किंवा अवसान नाहीये, तसंच राहणार. प्रादुर अधिक असी जोडून द्या, प्रादुरसी. पुढे खर असता तर त्या रचा काय झाला असता? विसर्ग. बरोबर झालं जी? काय रूप बनलं? प्रादुरसी. हो गया? हो ना, झालं ना. चला मग आता जाऊया पुढे. लट संपला. लीट लकार. लीट लकाराची विवक्षा सूत्राचा अर्थ लिहिला का? मग अर्थ लिहून घ्या एकदा. उपसर्ग प्रादुर्भ्यामस्तिच परः सूत्राचा अर्थ लिहा. उपसर्गस्थ किंवा असं लिहा, इन्नंत उपसर्गाच्या पुढे इन्नंत उपसर्गाच्या पुढे किंवा प्रादुस अव्ययाच्या पुढे, प्रादुस अव्ययाच्या पुढे अस धातूचा स असेल
अस धातूचा स असेल तर त्या सच्या ठिकाणी श आदेश होतो. श मूर्धन्य श आदेश होतो. परंतु त्या सच्या पुढे यकार किंवा अच असला पाहिजे. यकार किंवा अच असला पाहिजे. झालं. चला जी, आता लट लकार झाल्यानंतर कोणता लकार आहे? लीट. बरोबर आहे की नाही? ध्यान द्या. अस धातूच्या पुढे लीट लकाराची विवक्षा केली. फक्त बोलण्याची इच्छा, आणण्याची इच्छा केली. आपल्याला असच्या पुढे आता लीट लकार आणायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली, विवक्षा केली, तर लगेच सूत्र येतं. काय सूत्र येतं? विवक्षेमध्ये सूत्र येतं. नवीन सूत्र अस्तेर भू. विधी सूत्र आहे 2 4 52. अस्ते हे षष्टीचं एक वचन, भू प्रथमेचं एक वचन. ठीक. अर्थ पहा. आर धातुके काय लिहिलं आहे? म्हणजे काय? आर धातू प्रत्ययाची विवक्षा असेल. काय जी? आर धातू प्रत्ययाची विवक्षा असेल तर अस धातूच्या ठिकाणी भू आदेश होतो. काय? अस धातू ठिकाणी काय आदेश होतो? विधेय कोण आहे? भू. स्थानिक कोण आहे? अस धातू. बरोबर. निमित्त काय आहे? आर धातू प्रत्ययाची विवक्षा. अस धातूच्या पुढे आर धातू प्रत्ययाची विवक्षा असेल तर लगेच असच्या ठिकाणी काय होतो? भू. बरोबर. आणि आर धातू प्रत्यय कुठं कुठं येतात बरं? लीट मध्ये. कारण लीटच्या सूत्राने आर धातू संज्ञा आहे. बरोबर. लीटच्या नंतर लूट, तिथं आर धातू प्रत्यय येतो. कोणता? तास. शतासी लुटो तास. आर धातू कम शेषने आर धातू संज्ञा आहे की नाही? लूट मध्ये पण आर धातू काय? त्याच्यानंतर प्रत्यय लट, लीट, लूट, लोट. कसं काय विधिलिंग आला? डायरेक्ट क्रमशः यायचे ना लकार. 10 लकार पाठ केले की नाही? लटच्या नंतर काय? मग लीटच्या नंतर काय? लोटच्या नंतर काय? लोट. लूट मध्ये सुद्धा आर धातू प्रत्यय येतो. कोणता? लूट मध्ये आर धातू प्रत्यय कोणता येतो? लोट लकार. शतासी लोट से येतो की नाही? आणि आर धातू कम शेष, त्याची आर धातू संज्ञा आहे की नाही? ध्यानात ठेवायचंय. सार धातू लकार, आर धातू लकार. आर धातू लकार म्हटलं त्यात आर धातू संज्ञा नेमकी कुणाची आहे, कशाने आहे, कोणत्या सूत्राने आहे वगैरे. ठीक आहे. चला. लट, लीट, लोट, लोट. पुढे लोट. लोट मध्ये सार धातू के सर्व. आर धातू संज्ञा कुणाचीच नाही आहे. बरोबर. लोट मध्ये काय राहणार? असंच राहणार. भू होणार. ठीक आहे जी. लोटच्या नंतर लकार लंग, तिथं बी आर धातू नाहीये. सार धातू कसं आहे? लंगच्या नंतर विधिलिंग, सार धातू काय? त्याच्यानंतर आशीर्लिंग, तिथं मात्र तो यासूट येतो ना, त्याची आर धातू संज्ञा लिंगाशिशी सूत्राने. बरोबर. आशीर्लिंग. त्याच्यानंतर लकार लुंग. लुंग मध्ये कोण आर धातू काय? हे सीच काय? आर धातू. आर धातू कम शेष सूत्राने. त्याच्यानंतर लकार आहे कोणता? लुंग मध्ये कोण येतो? स्य. त्याचे सुद्धा काय? आर धातू संज्ञा. कोणत्या सूत्राने? आर धातू कम शेष. कळलं एवढं? चला. लीट लकार असच्या पुढे आणायचा आहे. पण लीट कसा आहे? आर धातू काय आहे की नाही? लीटच्या सूत्राने. म्हणून सूत्र आलं कोणतं? अस्तेर भू. तर काय होणार? अस धातू जागेवर भू आदेश होणार. मग भू आला की बस भू अधिक लीट, म्हणजे सारी प्रक्रिया भू धातू प्रमाणेच. रूप बनेल काय? झालं रूप तयार. भू धातू भागरूप होऊन गेले. ठीक. बोलूया मग रूप. बभू व. पुन्हा शीत
अनेकालचित सर्वस्य अस धातू जागेवर जो भू आदेश उरायला अनेकाल आहे संपूर्ण जागेवर होणार. असं काहीच मागमूस शिल्लक ठेवणार नाही आणि त्याच्या जागेवर जाऊन बसणार कोण? भू. बरोबर. आणि मग लिट वगैरे लकार येऊन रूप बनेल काय? बभूव. बोलूया. बभूव बभूवतु बभूव बभूवीथ बभूवतु बभूव बभूव बभूवीव बभूवीव बभूवीव. झालं. चला त्याच्यानंतर लकार आहे कोणता? लूट. इथं सुद्धा काय होणार? अस्तेर भू. मग रूप बनणार काय? भविष्यती. भविता. लूट लकार चालू आहे. ठीक आहे ना? बोला. भविता भवितारो भवितारः भवितासी भवितास्तः भवितास्तः भवितास्मि भवितास्वः भवितास्मः. किती सोपं आहे की नाही? लूटच्या नंतर लूट काय रूप बनेल? भविष्यती. कोणत्या धातूचं? हा अस धातूचा विचार चालू आहे. कळलं की नाही? अस धातूचं लूट लकारात काय रूप बनतं असं जर कोणी प्रश्न केला किंवा परीक्षेला प्रश्न आला तर उत्तर काय दिलं जाईल? भविष्यती. ठीक. म्हणजे कसं काय? अस्थिरभू. बोला. भविष्यति भविष्यतः भविष्यन्ति भविष्यसि भविष्यतः भविष्यन्ति भविष्यामि भविष्यावः भविष्यामः. झालं. रूढ झालं. त्याच्यानंतर काय लकार आहे? लॉर्ड. इथं मात्र कोणी आर धातू नाहीये. बरोबर. इथं वेगळी प्रक्रिया आहे. करू आपण सिद्धी. त्याच्या अगोदर धातूचा अर्थ सूत्राचा अर्थ लिहून घ्या. अस्थिरभू सूत्राचा अर्थ लिहा. आर धातू प्रत्ययाच्या विवक्षेमध्ये आर धातू प्रत्ययाच्या विवक्षेमध्ये म्हणजे आर धातू प्रत्ययाची विवक्षा झाली असता. आणखीन सोपं सांगू का? आर धातू प्रत्यय आणायची इच्छा असेल तर, येणार असेल तर अस धातूच्या ठिकाणी भू आदेश होतो. अस धातूच्या ठिकाणी भू आदेश होतो. झालं जी. चला त्याच्यानंतर आता लकार आहे लॉट. लिहा. अस अधिक लॉट. कोणत्या सूत्राने लोट आला? लोटच्या. लोटचा राहील ल. लच्या जागेवर प्रत्यय होईल टिप. टिपचा ती. तिंक्षित सार्वधातुकम. कर्तरी शप. अधिप्रवृत्तिभ्य शपः. शपचा लोक. स्थिती आहे अस अधिक ती. जोडून द्या. अस्ति एरुः. इकाराला उकार. रूप बनलं असतो. झालं ना? काय असतो. आशीर लोट मध्ये करा. तातंग. अस अधिक तात. तातंगचा तात. अस अधिक तात. तिंक्षित सार्वधातुकम. सार्वधातु संज्ञा आहे तांगची. तातंगची. आणि तातंग हा गीत आहे. काय आहे? गीत आहे. मग सार्वधातुक गीत प्रत्यय पुढे आलाय. बरोबर. अस धातूच्या पुढे. त्याच्यामुळे काय होईल? श्नसोरल्लोप. या सूत्राने अस धातूच्या अचा लोप. स्थिती आहे स अधिक तात. जोडून द्या. रूप बनलं स्तात. काय रूप आहे? स्तात. बरोबर. याच रीतीनुसार स्थाम. प्रथम पुरुष द्विवचन. कारण सार्वधातुकम अपित. गीतवत भाव.
आणखी तोच भाव झाला अस अधिक ताम, या स्थितीमध्ये अचा लोप, स्वर लोप सूत्राने रूप बनेल काय ताम. याच प्रक्रियेनुसार पुढे संती संतू अचा लोप, जसं लट लकारात संती बनलं होतं ना इरू संतू, रूप बनले की नाही अस्तु स्तात स्ताम संतू. ठीक आहे. आता मध्यम पुरुष एक वचनात थोडं लिहा. अस अधिक सिप, सिपचा सी, सिपचं काय आहे सी, बरोबर. सेरेपिच्च, सिपच्या जागेवर आदेश ही, अस अधिक ही अपित आहे तो, बरोबर आहे की नाही. सार्वधातुक आहे, परंतु सूत्र आहे तर मागचं हु झलभ्यो हेरथी प्राप्त आहे, प्राप्त आहे. परंतु त्याचा भाग करून सूत्र येत आहे नवीन, कारण त्याच्यापेक्षा हे पर आहे. सूत्र येत आहे नवीन घसो रेद्धावभ्यास लोपश्च, विधी सूत्र आहे 6-4-119. घसो हो षष्टीचं द्विवचन, एत प्रथमेचं एक वचन, हऊ सप्तमीचं एक वचन, अभ्यास लोप प्रथमेचं एक वचन, च अव्यय. झालं जी. किती पद आहेत? 5 पदाचं सूत्र आहे, बरोबर आहे ना. अर्थ पहा. घोः अस्तेश्च एत्वं स्यात् हऊ परे अभ्यास लोपश्च. बोला. घोः एवं स्यात् हौ परे अभ्यास लोपश्च. हा. घोः मतलब घु संज्ञक, घु एक संज्ञा आहे, पुढे येणार आहे है की नाही. काही धातूंची संज्ञा आहे काय घु. तर घु संज्ञक धातूंना तसेच अस धातूला येत्वम एकार आदेश होतो, पण केव्हा पुढे ही असेल. अजून एक कार्य होतं या सूत्राने, अभ्यास लोपश्च. अभ्यास लोप म्हणजे काय? जर अभ्यास असेल तर त्याचा लोप, नसेल तर काही नाही, बरोबर आहे. 2 विधी आहे इथं. काय काय विधी आहे बोला. हा आणि एत्व काय लिहिलंय. घोः अस्तेश्च एत्वं स्यात्. एत्व हो म्हणजे एकार होत, तर विधेय कोण झाला एकार, आणि अभ्यासचा लोप, बरोबर आहे की नाही. तर एकार याचा स्थानिक कोण आहे. येतो कुठं होणार आहे. घु संज्ञक धातूच्या ठिकाणी किंवा अस धातूच्या ठिकाणी. घोर असते ना, घोः अस्तेश्च म्हणजे भू संज्ञक धातू आणि अस धातू हे काय झाले स्थानिक. विधेय कोण झाला एकार, लोप. निमित्त कोण आहे ही, पुढे असेल तर ह, हऊ आहे ना. हिच काय झालं सप्तमी एक वर्षात हऊ आहे की नाही. तर ही पुढे असेल तर, बरोबर आहे की नाही. अजून काय अभ्यास लोपश्च, तर लोप पण विधेय आहे. लोप विधेय जो लोप आहे त्याचा स्थानिक कोण अभ्यास. कळलं. स्थिती काय आहे इथं बोला. अस अधिक ही, ही पुढे आहे की नाही, आणि अस धातू आहे. आणि म्हणून या सूत्राने अलोन्त्यस्य परिभाषेचं साह्य घेऊन अस धातूचा जो अंतिम वर्ण कोण स, त्याला करून टाका ए. तर स्थिती होईल अ ए
अधिक ही. लक्षात आलं जी? काय झालं बोला? ए अधिक ही. कळलं? आता पुन्हा सूत्र येत आहे कोणतं? हू झल भ्यो हेर धी. हू झल भ्यो हेर धी. पण हू झल भ्यो हेर धी सूत्र काय म्हणतं? त्याला काय निमित्त पाहिजे? आत्ता गेला इथंच अदादी मध्येच. हा हू धातू किंवा झलंत धातू पाहिजे. हो झलंते बेभ्यः च हे धी. हिच्या ठिकाणी धी आदेश करतो तो. हे सूत्र हिच्या ठिकाणी काय आदेश करतं? धी. पण केव्हा? जर हू धातूच्या पुढे तो ही असेल किंवा झलंत धातूच्या पुढे जर ही असेल. स्थिती काय सांगा? ही पुढे आहे. पण कशाच्या पुढे आहे तो? ही एच्या. अ अधिक ए स्थिती आहे ना. ए अधिक ही. तर एच्या पुढे आहे. न तो हू धातू आहे न झलंत आहे. कारण ए हा काही झल मध्ये येत नाही. कसं काय पुन्हा तुम्ही सूत्र इथं प्रवृत्त करणार? हू झल धी. लक्षात आलं की नाही? शंका कळली जी? हू झल हेर सूत्र तुम्ही कसं काय इथं आणणार? प्रश्न येईल की नाही? कारण झलंत धातू राहिला नाही आता. तर त्याचं उत्तर आहे काय? हू झल हेर धी सूत्राच्या दृष्टिकोनातून घसो रे धाव भ्यास लोपश्च सूत्र असिद्ध आहे. काय आहे? असिद्ध आहे. कसं काय असिद्ध आहे बा? हे तर पर आहे. त्रिपादीचं बी नाहीये. कसं काय असिद्ध आहे? कारण 6-4 119 नंबर आहे या सूत्राचा. बरोबर आहे की नाही? कसं काय असिद्ध आहे? तर एक नियम गेलाय माग. असिद्ध वदत्राभात. सूत्र लिही चला. काय? असिद्ध वदत्राभात. हा काय झालं? सूत्र गेलं ना आता. हा गेलंय ना. कोण नाही म्हणत? 106 असिद्ध वदत्राभात. बरोबर लिहा. लिहिलं? ध्यानात घ्या. काय सांगताय ते सूत्र? ध्यान घ्या. असिद्ध वदत्राभात म्हणजे काय? अभिकार्य सांगितले. असिद्ध वदत्राभात तिथून 5 समाप्त होईपर्यंत अर्थात 6व्या अध्यायाचा 4था पाद. त्या पादाने त्या सूत्रांनी अभिच्या अधिकारामध्ये जेवढे सूत्र आहेत त्या सूत्रांनी जे जे कार्य केल्या जातात त्या सर्व कार्यांना काय म्हणतात? अभिकार्य म्हणतात. बरोबर? आणि एक अभिकार्य झालेला आहे. बरोबर? त्याच निमित्ताला घेऊन दुसरा अभिकार्य जर होणार असेल तर त्या दुसऱ्या अभिकार्याच्या दृष्टिकोनातून पहिलं अभिकार्य काय असतं? असिद्ध आहे की नाही? आता हू झलबो हेरदी सूत्रांचे जे कार्य होणार आहे ते पण अभि आहे. आणि आता या सूत्रांचे कार्य केलं घसो रे धाव भ्यास लोपश्च येत्व केलं की नाही? हे सुद्धा अभिय कार्य आहे. बरोबर आहे की नाही? आता एक अभिय कार्य पहिलं कोणतं झालं? येत्व. दुसरा अभिय कार्य प्राप्त आहे की नाही? हिच्या ठिकाणी धी करायला हो झेलबो हू झलबो हेरदी. बरोबर आहे की नाही? पण मग काय? हे जे दुसरं अभिय कार्य आहे हू झलबो हेरदी याच्या दृष्टिकोनातून पहिलं जे अभिकार्य झालं आहे ते कसं आहे? असिद्ध आहे की नाही? म्हणजे हू झलबो हेरदी सूत्र इथं येणार बघणार तर त्याला तिथं तो ए नाही दिसणार. काय दिसणार त्याला? स दिसणार. काय दिसणार? स. आणि स हा झलमध्ये येतो की नाही? येतो. झलंत धातू भेटला नाही? कळलं? झलंत धातू भेटला की नाही? आणि झलंत धातू भेटल्यामुळे आता हिच्या ठिकाणी धी आदेश करायला मोकळं झालं. कोण? हू झलबो हेरदी सूत्र. लक्षात आलं ना? मग करा आता हिच्या ठिकाणी धी आदेश. असिद्ध वदत्राभात सूत्र लिहिलं पण त्याच्यानंतर हू झलबो हेरदी.
कारण तिथे त्याचं सहाय्य घेतल्याशिवाय काम करू शकत नाही. आता स्थिती बनेल अ ए अधिक धी. काय स्थिती बनली बोला? अ ए अधिक धी. बरोबर आहे की नाही? तो जो ही होता तो अपित होता. शरीरपीच्या सूत्राने त्याला अपित सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हा धी सुद्धा कसा आहे? अपित आहे की नाही? त्याच्यामुळे सार्वधातुकम अपित सूत्राने गित्वत भाव. बरोबर? सार्वधातुकम अपित गित्वत भाव. आणि गित्वत भाव झाल्यामुळे श्नसोर लोप सूत्राने अस धातूच्या अचा लोप. तर स्थिती आहे ए अधिक धी. जोडून द्या, रूप बनलं ए धी. काय रूप बनलं? ए धी. दिलाय ना पुस्तकात ए धी. चला आता आशीर लोट मध्ये पण रूप सिद्ध करूया. मध्यम पुरुष एक वचनात पण होतो ना तातन. करा. अस अधिक ही स्थिती आहे अगोदर. काय स्थिती आहे बोला? अस अधिक ही. अस अधिक हे. आता या ठिकाणी दोन सूत्र युगपद प्राप्त आहे बघा. घोसोरे धाव भ्यास लोपश्च हे पण प्राप्त आहे. त्याचप्रमाणे तुयोस्तातंगा शिष्यन तरस्याम हे पण प्राप्त आहे. आता कार्य कोणी होणार? युगपद दोन सूत्र प्राप्त आहे. लिहिलं एकाच वेळेस. तुयोस्तातंगा शिष्यन तरस्याम आणि घोसोरे धाव भ्यास लोपश्च. मग अशा वेळेस निर्णय देण्याकरिता सूत्र येतं मागचं. विप्रतिषेधे पराम कार्य. तर पर आहे तातंगवालं, तातंग होणार. तर स्थिती आहे अस अधिक तात. काय स्थिती आहे? अस अधिक तात. बरोबर? तातंग त्याच्यामुळे श्नसोर लोप असच्या अचा लफ राहील शिल्लक. स अधिक तात जोडून द्या, रूप बनलं स्तात. काय रूप बनलं? स्तात. ठीक आहे. पुस्तकात बघा. तातंग पक्षे एत्वम न. लिहिलं का? सापडलं का? काय लिहिलंय? त्याच्या अगोदरची पंक्ती वाचा. एत्वस्य असिद्धत्वात् हे धीही. येत्व असिद्ध आहे. कसं असिद्ध आहे सांगून दिलं मी पहिल्यांदा ए धी बनवताना. त्याच्यामुळे हिच्या ठिकाणी काय झालं? आदेश धी. ए धी रूप बनलं. श्नसो या सूत्राने अचा लोप झाला. ए धी रूप बनलं. आता तातंगचं जेव्हा आपण सिद्ध करायला लागलो ना तिथे लिहिलंय सूचना. तातंग पक्षे येत्वम न. येत्व होणार येत्वम न. का? परेण तातंगा बाधात. पर आहे कोण? तातंग. विप्रतिषेधे परम कार्य सूत्र याने तातंग पर असल्यामुळे ते कार्य झालं. आणि बाद केला कोणाचा? येत्वाचा. म्हणजेच कोणत्या सूत्राचा? घोसोरे धाव भ्यास लोपश्च सूत्राचा बाद केला. तेच दिलं इथं. परेण पर असल्यामुळे तातंगा बाधात तातंगच्या द्वारे बाद झालाय. कुणाचा? येत्वाचा. बरोबर? आणि म्हणून रूप काय बनलं? स्तात. आशीर लोट मध्ये काय रूप बनलं? तेच रूप दोन्ही रूप दिली बघा. ए धी स्तात. झालं. चला पुढे. पुढे स्तंभ. त्याचं काही विशेष नाहीये. स्तंभ प्रमाणेच स्तंभ. स्त. आणि उत्तम पुरुषामध्ये काय? अस अधिक मिप. मिपचा मी. मेरनी नी. अस अधिक नी. नंतर
आडुत्तमस्य पिच्च 8 आणि तो पित आहे की नाही. नीच्या अगोदर 8चा आ राहणार आणि अस अधिक आणि तो पित असल्यामुळे त्याला गीतवत भाव होत नाही आणि गीतवत भाव नसल्यामुळे श्नसोर लोपसूत्र येऊ शकत नाही. तर काय स्थिती आहे. अस अधिक आणि जोडून द्या असानी असावं असावं झालं. लोट लकार पूर्ण झाला. रूप बोलूया. अस्तु स्तात स्ताम संतु एधी स्तात स्तम स्त असानी असावं असावं झालं. सूत्राचा अर्थ लिहा. घु संज्ञक धातू घु संज्ञक धातूंना तसेच अस धातूला एकार आदेश होतो. एकार आदेश होतो. ही पुढे असेल तर तसेच या सूत्राने अभ्यास असेल तर त्या अभ्यासाचाही लोप होतो. अभ्यास असेल तर त्या अभ्यासाचाही लोप होतो. ठीक आहे जी. चला आता नंतर लकार आहे कोणता. लंग. बरोबर. काय झालं लिहा. अस अधिक टिप. लंग आहे. लंगच्या जागेवर टिप आला. शप येतो त्याचा लोप होतो. इतश्च टिप मधील इचा लोप. अस अधिक त. लीत चला काय लिहिलं. तर इथपर्यंत कळलं. अस्तिसीचो प्रोक्ते त्या तला ईट आगम. तर स्थिती होईल अस अधिक ईत. अस्तिसीचो प्रोक्ते. बरोबर. सूत्र अस धातू आजादी ना. अडजादी नाम अंगाला 8 आगम. अंगाला 8. तर स्थिती होईल आ अस अधिक ईत. आ अस. आ आणि असचा अ दोघांच कार्य होईल काय. अटश्च. शाबास. अटश्च सूत्राने वृद्धी. आ ची वृद्धी आज. आस अधिक ईत जोडून द्या. रूप बनलं आसीत. बनलं ना. काय बनलं. होईल का पूर्ण. नाही काय पाचला कर राहिले. उद्या घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.